नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपण जाणून घेऊया थायरॉईड या आजाराबद्दल. चला तर बघूया. थायरॉईड ग्रंथी म्हणजे तुमच्या गळ्यात श्वासनलिकेच्या सभोवतालची ग्रंथी. हे हार्मोन्स तयार करते आणि सोडते, जे मानवी शरीराला विशिष्ट कार्ये पार पाडण्यास मदत करतात. जर थायरॉईड ग्रंथी सामान्यपणे कार्य करत नसेल, तर त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होतो. जेव्हा शरीर जास्त थायरॉईड संप्रेरक बनवते, तेव्हा त्याचा परिणाम हायपरथायरॉइडिझम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थितीत होतो. शरीराद्वारे तयार होणारे थायरॉईड संप्रेरक पुरेसे नसल्यास एखाद्याला हायपोथायरॉइडिझमचा त्रास होतो. हे दोन्ही रोग गंभीर आहेत. आता आपण बघूया थायरॉईड काय कार्य करते. थायरॉईड ग्रंथी प्रामुख्याने ट्रायोथायरॉक्सिन म्हणजेच T3 आणि थायरोक्सिन म्हणजेच T4 हार्मोन तयार करते, जे पचन, ऊर्जा उत्पादन, शरीराचे तापमान, हृदयगती आणि शरीरातील इतर अवयवांचे कार्य नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे संप्रेरक मुलांच्या वाढीवर आणि विकासावरही परिणाम करते. थायरॉईड रोग सामान्य आहे आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तींना प्रभावित करू शकतो. विशेषतः 30 आणि त्याहून जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये थायरॉईडचे प्रमाण जास्त असते. तसेच हॅशिमोटो आणि हायपोथायरॉइडिझम रोग यासारख्या ऑटोइम्यून रोगांचे प्रमाणसुद्धा जास्त असते. सामान्यपणे सांगायचे तर स्त्रियांमधील बहुतेक थायरॉईड लक्षणांचे पुढील 2 गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. अतिरिक्त थायरॉईड संप्रेरक सोडणारा रोग म्हणजे हायपरथायरॉइडिझम आणि अपुरे थायरॉईड संप्रेरक सोडणारा रोग म्हणजे हायपोथायरॉइडिझम. चिंता, अस्वस्थता आणि चिडचिड, तसेच अस्वस्थ झोप, वजन कमी होणे, स्नायूंमध्ये अशक्तपणा ही हायपरथायरॉइडिझमची लक्षणं आहेत. तसेच असामान्य थकवा, विस्मरण, कोरडे आणि खराब केस, कर्कश आवाज ही सगळी हायपोथायरॉइडिझमची लक्षणं आहेत. आता आपण जाणून घेऊया थायरॉईडवरील उपचारांबाबत. तुमच्या थायरॉईड संप्रेरकाची पातळी परत सामान्य करणे हे अनेक पद्धतींनी शक्य आहे. किरणोत्सर्गी आयोडीन उपचार आपल्या थायरॉईड ग्रंथींना मोठ्या प्रमाणात हार्मोन्स तयार होण्यापासून वाचवते. तसेच आयोडीनयुक्त मिठाचा आहारात समावेश करावा. कोबी आणि ब्रोकोलीसारखे पदार्थ टाळावेत. व्हाईट ब्रेड आणि पास्ता यासारखे जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावेत. तसेच वेळोवेळी थायरॉईडची चाचणी करून घ्यावी.